चला आपण चौथीच्या स्कॉलरशिपसाठी जे तुम्हाला मॅथ्सचे क्वेश्चन विचारले जातात तर आपण ते मॅथ्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. स्कॉलरशिप याला सगळेजण घाबरत असतात, मात्र घाबरण्याचं काहीच काम नसतं, कारण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला सगळं एकदम सोपं वाटायला लागत असतं. ठीक आहे, आता पहिल्यापासूनच जेव्हापासून आपण अंगणवाडीमध्ये जातो तेव्हापासूनच आपण नंबर शिकलेला असतो. 1 2 3 असं आपल्याला म्हणायला लावतात आणि नंतर जसे आपण हायर क्लासला जाऊ, हायर स्टँडर्डमध्ये जाऊ, तेव्हा आपल्याला त्याच 1 2चं रूपांतर रोमन संख्येमध्ये करायला लावतात. म्हणजेच तुम्हाला 1 मोठी उभी दांडी असते, 2 उभ्या दांड्या असतात, अशाच पद्धतीने रोमन संख्या कशा असतात हे तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे, आता आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो तर मराठीचे जे 1 2 असतात ते अगोदर स्टार्टिंगला आपल्याला शिकवलं जातं. मराठीचे 1 2 3 असे आपल्याला अंक लिहायला शिकवतात आणि नंतर जेव्हा आपण हायर क्लासला जातो तेव्हा आपल्याला याच 1 ला 1 म्हटलं जातं, 2 म्हटलं जातं, 3 म्हटलं जातं. नंतर जेव्हा आपण 5वी स्टँडर्डमध्ये जाऊ, 4थी 5वी 6वी अशा स्टँडर्डमध्ये जेव्हा जातो तेव्हाच आता 1 2 न लिहिता तुम्ही जर क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला 1 2 किंवा 1 असे नंबर नसतात, तर काय असतात, एक उभी दांडी असते, 2 उभ्या दांड्या असतात आणि यालाच आपण रोमन अंक असं म्हणत असतो, जे की रोम या देशामध्ये या संख्या वापरल्या जातात. ठीक आहे, आता ही जी संख्या आहे 1 2 3 ह्या काय आहेत तर देवनागरी लिपीतल्या आहेत आणि या ज्या आहेत 1 2 3 या आंतरराष्ट्रीय संख्या आहेत, हेच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, आता जर पुढे आपण पाहिलं तर या संख्यांवरती, या संख्या टॉपिक वरती आपल्याला कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात ते आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. रोमन संख्या चिन्हे 1 5 10 लिहिण्याचे मुख्य नियम म्हणजे, आता याचे सुद्धा नियम आहेत. जसं की आपण 1 2 जर लिहायला गेलो रोमन मध्ये तर 1 असा लिहिला जातो, 2 असा लिहिला जातो, 3 असा लिहिला जातो. 4 लिहिताना मात्र तुम्हाला 4 उभ्या दांड्या मारायच्या नाहीत, तर 4 लिहित असताना आपण काय करत असतो तर आपण हा जो दिसतोय की नाही तुम्हाला V, तर तो V नसून त्याला 5 म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, 5 म्हटलं जातं. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर उभ्या दांड्या फक्त आपण 3 पर्यंत सलग देऊ शकतो, क्रमाने देऊ शकतो, मात्र 4 लिहित असताना आपल्याला 4 दांड्या न देता आपल्याला 5 मधून 1 वजा करायचा असतो. ठीक आहे, म्हणजेच V च्या डाव्या बाजूला आपल्याला I लिहावा लागेल आणि हे काय होत असतं तर हा जो V आहे त्याला आपण 5 म्हणतो आणि त्याच्यातून हा डाव्या बाजूचा जो 1 असतो, कारण उभी दांडी म्हणजे 1 आहे, आपण इथे पाहिलेलं आहे, मग या 5 मधून 1 वजा केला तर हे किती होत असतात तर 4 होत असतात. ठीक आहे, म्हणजे आपण उभ्या दांड्या फक्त सलग कितीपर्यंत मारू शकतो तर 3 पर्यंतच मारू शकतो. ठीक आहे, नंतर आपण 5 कसे लिहिणार आहोत तर यालाच आपण V लाच आपण 5 म्हणणार आहोत, म्हणजे याला एकटं लिहायचंय, याला सुट्ट करायचं आहे. 6 लिहित असताना आपण कसं लिहितो तर आपण V च्या उजव्या बाजूला जेव्हा उभी दांडी देणार आहोत तेव्हा याला आपण 6 म्हणणार आहोत. बघा इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये, इथे डाव्या बाजूला I असेल, V च्या डाव्या बाजूला I असेल तर तो काय होत असतो, वजा होत असतो, आणि उजव्या बाजूला जर I असेल तर तो काय होत असतो, प्लस होत असतो. पुढे जर आपण लिहिलं तर 7 कसे लिहितो आपण तर V आणि डबल I. 8 कसे लिहिणार आहोत आपण V आणि ट्रिपल I. आता इथे पहिल्यांदाच आपण नियम पाहिला होता, काय पाहिलेला की उभ्या दांड्या आपण फक्त 3 पर्यंतच लिहू शकतो. मग इथं 3 पर्यंत झालं की नाही आपलं. आता 9 लिहिताना आपण V आणि 4 I लिहू शकतो का नाही, कारण आपण इथं नियम पाहिलेला आहे की उभ्या दांड्या फक्त 3 पर्यंत लिहिणार आहोत. मग 9 लिहित असताना आपल्याला 10चा सहारा घ्यावा लागणार आहे आणि 10 म्हणजे हा कोण आहे तर आपला X आहे आणि याला X न म्हणता आपल्याला रोमन मधला 10 लक्षात ठेवायचं आहे. आत्ताच मी काय सांगितलेलं की याच्या जर आपण उजव्या बाजूला लिहिलं तर तो लिहिलेली जी संख्या आहे रोमन अंकी ती प्लस होत असते आणि डाव्या बाजूला लिहिली तर ती मायनस होत असते. मग हा 10 लिहिलाय, आपल्याला 9 लिहायचंय, अर्थातच आपल्याला रोमन मधला I
किंवा 1 जर याच्या डाव्या बाजूला एक्सच्या डाव्या बाजूला लिहिला तर हे काय होणार आहेत, तर 9 रोमन अंकी 9 तयार होणार आहेत. आता 10 म्हणजे काय, हा सुट्टा एक्स करावा लागणार आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण आय किती वेळा लिहू शकतो, व्ही किती वेळा लिहू शकतो आणि एक्स किती वेळा लिहू शकतो याचे काही नियम आहेत जे की आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, पहिलाच नियम आहे, आय म्हणजेच 1 आणि एक्स म्हणजे 10 हे जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो आपण. कितीदा लिहू शकतो, फक्त 3 वेळा लिहू शकतो. आय किती वेळा लिहू शकतो, तर फक्त 3 वेळा. म्हणजे या आयची जोडी ह्या 3 बरोबर आहे. तर 5 हा कधीही पुन्हा वापरला जात नाही. म्हणजे 10 लिहिताना आपण डबल 5 लिहिणार आहोत का, तर नाही. 10 लिहिताना आपण एक्सचाच वापर करणार आहोत. अर्थातच 5 फक्त आपण एकदाच लिहिणार आहोत. कुठला 5, तर व्ही, जो की रोमन मध्ये वापरला जातो. पुढे जर आपण गेलो तर लहान किंमत मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे असल्यास बेरीज, म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जर उजवीकडे असेल तर बेरीज होत असते आणि डावीकडे असेल तर वजाबाकी होत असते. जसं की तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलं आहे व्ही आणि आय. आता व्हीच्या उजव्या बाजूला कोण आहे, तर आय आहे. म्हणजेच उजव्या बाजूला जो रोमनांक असेल तो काय होत असतो, तर या रोमनांकामध्ये मिसळला जातो, ऍडिशन होत असते, यांची सम केली जाते. म्हणजेच 5 अधिक 6, 5 अधिक 1 किती झाले, तर 6 तयार झाले. आणि जर हाच आय मी डाव्या बाजूला लिहिला, या व्हीच्या डाव्या बाजूला लिहिला, तर त्यांची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. म्हणजेच व्हीच्या डाव्या बाजूला आय, याची वजाबाकी किती आली, तर 4 आली. कारण व्हीची किंमत किती असते, तर 5 असते. पुढे पाहूयात चिन्हांची किंमत. आय आणि एक्स हे अंक सलग जास्तीत जास्त 3दा, बघा 5 म्हणजे हा व्ही फक्त आपण एकदाच लिहू शकतो, फक्त एकदाच लिहू शकतो. मात्र आय असेल, आय म्हणजे रोमन अंकी 1 आणि एक्स म्हणजे रोमन अंकी 10, हे जास्तीत जास्त आपण फक्त 3दाच लिहू शकतो. किती वेळा, फक्त 3दाच लिहू शकतो. आणि कोणते रोमन अंक 3दा लिहू शकतो, तर आय आणि एक्स. व्ही म्हणजे काय असतो, 5, आणि हा पुन्हा लिहित नाहीत, म्हणजे याची पुनरावृत्ती होत नाही. हा आपण डबल टिबल लिहू शकत नाही. जसं आपण आय आणि एक्स 3दा लिहू शकतो, तसा 5 हा एकदाच लिहू शकतो. आता काही रोमन अंकीचे बेरीज, जसं की सिंपली आपण नॉर्मली संख्यांची बेरीज करतो, तशाच पद्धतीने आपण रोमन संख्यांची सुद्धा बेरीज करू शकतो. चला आपण बेरजेचे काही नियम पाहूयात. लहान मूल्यांचे चिन्ह मोठ्या मूल्यांच्या डावीकडे चिन्हांच्या उजवीकडे असल्यास ती मूल्ये जोडली जातात. म्हणजेच आत्ताच आपण पाहिलेला आहे, हा काय आहे, 5 आहे आणि या 5च्या उजव्या बाजूला हा 1 आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर यांची ऍडिशन होणार आहे. आता हा कोण आहे, अगोदरचा कोण आहे उजव्या बाजूचा, तर व्ही आहे. आणि व्ही म्हणजेच कोण असतात, किंमत किती असते, तर 5 असते. आणि या 5 मध्ये हा आय म्हणजे काय असतो, तर 1 असतो. आय म्हणजे काय असतो, तर 1 असतो. यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन किती होणार आहे, तर 6 होणार आहे. म्हणजेच 6 होणार आहे. आता हे किती आहेत, तर 10 आहेत. 10च्या नंतर उभ्या दांड्या किती दिसतात, तर 2 दिसतात. त्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या आहेत की उजव्या आहेत, तर उजव्या बाजूला. मग उजव्या बाजूला म्हटल्यानंतर काय होणार, ऍडिशन होणार. म्हणजेच हे किती आहेत, 10, आणि ह्या दांड्या किती, 2. म्हणजेच यांची ऍडिशन किती झाली, तर 10 झालेली आहे. आता ज्या पद्धतीने आपण बेरीज केलेली आहे त्याच पद्धतीने आपण वजाबाकी सुद्धा करू शकतो. मग वजाबाकीचे नियम सुद्धा आपण पाहूयात. लहान मूल्यांचे चिन्ह मोठ्या मूल्यांच्या चिन्हाच्या डावीकडे असल्यास ते वजा केले जातात. जसं की इथे तुम्ही उदाहरणामध्ये पाहिलं, हा कोण आहे, 5, आणि त्याच्या डाव्या बाजूला काय आहे, तर 1 आहे. म्हणजे या 5 मधून हा 1 काय होणार आहे, वजा होणार आहे. ऍड कधी होतो, उजव्या बाजूला असल्यावरती. मग या 5 मधून 1 वजा केल्यानंतर याची किंमत किती येणार आहे, तर 4 येणार आहे. आता हे किती आहेत, तर 10 आहेत. रोमन अंकी 10 आहेत की नाही, याला एक्स म्हणायचं नाही, याला रोमन अंकी 10 म्हणायचं.
मग 10च्या आय हा डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे? अर्थातच हा कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. मग डाव्या बाजूला असेल तर काय होत असते? वजाबाकी. म्हणजेच या 10 मधून हा एक रोमन अंकी 1 जर आपण वजा केला तर आन्सर काय येणार आहे? तर 9 येणार आहे. 5 हे वजाबाकीसाठी वापरले जात नाही. ठीक आहे, आता आपण हे पुढे पाहणारच आहोत उदाहरणातून. x हे केवळ l आणि c च्या डावीकडे लिहून वजा करता येते. आता हे सुद्धा नियम तुम्ही छान पद्धतीने शिकणार आहात, जसे आपण एक्झाम्पल घेणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एल सी डी माझा हे लक्षात ठेवायचं. LCD माझा म्हणजे घरात सगळ्यांच्या घरामध्ये LCD असतो बेसिकली. आता सगळे LCDच वापरतात. मग तुम्ही वाक्य लक्षात ठेवायचं LCD माझा. या L ची किंमत किती असते? तर 50 असते असं लक्षात ठेवायचंय. नंतर या C ची किंमत किती असते? तर 100 असते. या D ची किंमत किती असते? तर 500 असते. म्हणजे काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, हा L 50 असेल तर याच्या डबल कोण झालेला आहे? C झालेला आहे. हा D 500 असेल तर या 500च्या डबल M असणार आहे. म्हणजे किती असणार? तर 1000 असणार आहे. म्हणजे 1000 किंमत कुणाची असणार आहे? तर M ची असणार आहे. आता अशाच पद्धतीने याची किंमत आपल्याला माहीत झाल्यानंतर यांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता इथे जर पाहिलं, हा कोण आहे? x आहे आणि हा पुढचा कोण आहे? तर l आहे. आता इथे तुम्ही पहा, हा काय आहे? l आहे. हा काय? l ची किंमत किती असते? तर 50 असते. आता हा l मोठा आहे कुणापेक्षा? x पेक्षा. ठीक आहे, x हा लहान आहे की नाही? मग लहान संख्या जर मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला लिहिली तर त्यांच्यामध्ये नेहमीच काय होत असते? वजाबाकी होत असते. आपण मगाशीच पाहिलं छोट्या संख्यांमध्ये. मग या x ची किंमत किती असते? तर 10 असते. आता डाव्या बाजूला असणारी संख्या लहान आहे म्हणून यांच्यामध्ये काय होणार? वजाबाकी होणार. मग 50 मधून 10 गेले तर किती राहतात? तर 40 राहतात. मग उत्तर काय येणार आहे? 40 येणार आहे. आता इथं वजा चिन्ह द्यायचं नाही, वजा 40 म्हणायचं नाही. पुढे जर पाहिलं तर x आणि c आहे. c ची किंमत किती? तर 100. x ची किंमत किती? x ची किंमत किती आहे? तर 10 आहे. मात्र हा x कुठे आहे? तर c च्या डाव्या बाजूला. अर्थातच डाव्या बाजूला जर लहान संख्या असेल तर काय होते? वजाबाकी. मग 100 मधून 10 गेले तर राहतात किती? 90 राहतात. चला, सगळ्यांना समजलं असेल वजाबाकी कशी करायची, बेरीज कशी करायची. उजव्या बाजूला जर संख्या असेल तर बेरीज होत असते आणि डाव्या बाजूला संख्या असेल, लहान संख्या डाव्या बाजूला असेल तर त्यांच्यामध्ये काय होत असते? वजाबाकी होत असते. आता यांचा क्रम, संख्या लिहिताना मोठ्या किमतीचे चिन्ह आधी आणि लहान किमतीचे चिन्ह नंतर या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहितात. म्हणजे जसा बेसिकली आपण चढता क्रम आणि उतरता क्रम लिहित असतो त्याच पद्धतीने इथे चढता आणि उतरता क्रम असतो. हे तुम्हाला उदाहरणातून समजेल. संख्या लिहिताना मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देत असतो, हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, आता देवनागरी लिपीतील संख्या आपण पाहिल्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 9. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संख्या कुठल्या असणार आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, अशा अनंतापर्यंत आहेत. रोमन संख्या हा 1 असतो, हा 2, हा 3, हा 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे याचं वाचन कसं करणार? I, डबल I, ट्रिपल I, IV, V, VI, V डबल I, V ट्रिपल I, IX आणि X. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं हे सगळे नियम आता एकत्रितपणे तुम्हाला एका स्लाइड वरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. LCD माझा मात्र लक्षात ठेवायचा आहे. I म्हणजे 1 असतो, V म्हणजे 5 असतात, X म्हणजे 10 असतात, L म्हणजे 50 असतात, C म्हणजे 100 असतात, D म्हणजे 500 असतात आणि M म्हणजे 1000 असतात. हे लक्षात ठेवायचे. आपल्याला क्वेश्चन सोडवत असताना याची गरज पडणार आहे. बघा इथे बघायचे
500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? हे सगळे तुम्हाला मागच्या वर्षी जे तुम्हाला स्कॉलरशिपला प्रश्न पडलेले आहेत त्याच्यापैकी घेतलेले आहेत. ॲज इट इज त्याच्याशी मिळते जुळते क्वेश्चन आहेत. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? आणि ऑप्शन आहेत एल, सी, डी, माझा. चला उत्तर सांगायचंय सगळ्यांनी कमेंट मध्ये. चला इकडे लक्ष द्या. एल म्हणजे किती असतात? इथे दिसत असेल तुम्हाला. एल म्हणजे किती? तर 50 असतात. एल म्हणजे किती असतात? तर 50 असतात. सी म्हणजे 100 असतात. सी ची किंमत किती असते? तर 100 असते. डी ची किंमत किती आहे? तर 500 आहे. डी ची किंमत किती आहे? 500 आहे. आणि एम ची किंमत किती आहे? तर एम ची किंमत 1000 आहे. अर्थातच आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? तर 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? ठीक आहे. मग आपल्याला 500 कुठे दिसतंय? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. डी लाच आपण 500 म्हणतो. म्हणजे रोमन संख्येमध्ये डी ची किंमत किती असते? 500 असते. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे 53 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? ऑप्शन आहेत सी व्ही, एल, ट्रिपल आय, एक्स 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 5 वेळा एक्स आणि व्ही, आणि पुढचा ऑप्शन आहे व्ही आणि एल. चला इथे तुम्हाला छोटासा चार्ट दिसत असेल तर त्या चार्ट वरून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. चला सी म्हणजे किती असतात? तर 100 असतात. सी म्हणजे किती असतात? 100 असतात. व्ही म्हणजे किती असतात? तर 5 असतात. आता बघा लहान संख्या उजव्या बाजूला आहे की नाही, म्हणजे यांचे ऍडिशन होणार. म्हणजे हे किती झाले? 105 झाले. आपल्याला पाहिजेत किती? 53 पाहिजेत. म्हणजे हा ऑप्शन तर गेला. हा ऑप्शन तर काय गेला. आता एल, एल ची किंमत किती असते? तर 50 असते. आणि हे ट्रिपल आय म्हणजे किती असतात? तर 3 असतात. आणि हे 3 कुठे आहेत? तर उजव्या बाजूला आहेत. मग यांची किंमत किती आली? 53. म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे. आता एक्स फक्त आपण 3दाच लिहू शकतो, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणारच नाही. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एल ची किंमत किती आहे? 50. आणि व्ही ची किंमत किती असते? तर 5. व्ही ची किंमत किती असते? 5. आता नीट बघायचंय हा व्ही लहान आहे की नाही, तो डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला? ऑब्विसली कुठे आहे? डाव्या बाजूला. म्हणजे डाव्या बाजूला आपण मगाशी शिकलो की नाही, जर लहान संख्या मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला असेल तर त्यांच्यामध्ये काय होत असते? वजाबाकी. 50 मधून 5 गेले तर उत्तर काय राहतं? 45. मग हे उत्तर येईल का? नाही, कारण आपल्याला काय पाहिजे? 53 पाहिजेत, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. चला पुढे जाऊयात. CC XX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे याची किंमत तुम्हाला इंटरनॅशनल नंबर सिस्टीम नुसार विचारलेली आहे. कशी लिहाल? चला 129 लिहाल का? 529 लिहाल का? 220 लिहाल का? 219 लिहाल का? चला सगळ्यांनी विचार करायचा आहे. चला सी ची किंमत किती असते? 100 असते. या सी ची किंमत किती असते? 100. दोघ जण मिळून किती झाले? 200 झाले. दोघ जण मिळून किती झाले? 200 झाले. आणि हे डबल एक्स आहेत आणि ही लहान संख्या आहे. बघा ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? लहान आहेत. आणि या सीच्या म्हणजे मोठ्या संख्येच्या कोणत्या बाजूला आहेत? तर उजव्या बाजूला आहेत. ऑब्विसली हे किती होणार आहेत? 20. म्हणजे या 200 या दोघांची मिळून 200 किंमत झाली आणि हे 10 मिळून किती झाले? 20 झाले. मग यांची किंमत किती येणार आहे? टोटल ऍडिशन किती येणार आहे? सम किती येणार आहे? तर 220 येणार आहे. मग ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर येणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. चौथ्या नंबरचा क्वेश्चन आहे. मगाशी आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. आता त्याच्यावरतीच तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात त्याच्यापैकीच मिळता जुळता क्वेश्चन घेतलेला आहे. XIV प्लस C मायनस XXI प्लस VII. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यांच्या किमती काढाव्या लागतील आणि ऑप्शन आहेत 142, 100, 124 की 86. बघा एक्स ची किंमत किती असते? तर 10 असते. आता इथे बघायचंय हा 5 असतो, मात्र
हा 5 जरी असला तरी या 5च्या डाव्या बाजूला कोण आहेत, तर 1 आहे. हा काय आहे, 1 आहे. म्हणजे या 5 मधून हा 1 जर वजा केला तर राहतात किती, 4 राहतात. म्हणजे यांची किंमत किती झाली याची, तर 14 झाली. किती झाली, 14 झाली. प्लस हे सी किती आहेत, 100 म्हटल्यानंतर ह्यांची ऍडिशन किती झाली ह्या दोघांची मिळून, तर 114 झाली. किती झाली, 114 झाली. आता वजा चिन्ह आहे तसंच दिलेलं आहे. यांच्या दोघांची ऍडिशन करायची. डबल एक्स आणि आय आहे. डबल एक्स म्हणजे किती, 20 आणि हा एक म्हणजे किती, 21. आता हे किती झाले, ऍडिशन मध्ये टाकायचं. हे किती आहेत, तर 7 आहेत. यांची किंमत किती झाली, 28. किती झाली, 28. आता आपल्याला काय करायचं, 114 मधून आपल्याला 28 वजा करावे लागणार आहेत. काय करावे लागणार आहेत, 28 वजा करावे लागणार आहेत. आता 4 मधून 8 जातात का, 4 मधून 8 जातात का, नाही. मग आपण काय करतो, उसना घेण्याची मेथड आहे आपल्याकडे. मग इथे जर आपण या 1 मधून इकडे जर उसना घेतला, म्हणजे याला जर 14 केला, हातचा देण्याची पण पद्धत आहे. 14 मधून जर आपण 8 घालवले तर राहतात किती, 14 मधून 8 घालवले तर किती राहतात, 6 राहतात. किती राहतात, 6 राहतात. मग हातचा इथे 1 येत असतो. नंतर या 1 मधून या 3 जातील का, नाही. मग आपण काय करत असतो, याला मोठं करत असतो, दशकनी मोठं करतो. 11 मधून 3 गेले, 11 मधून 3 गेले तर राहतात किती, 11 मधून 3 गेल्यावर राहतात किती, 8 राहतात. किती राहतात,
राजेश शेतात होता असं म्हटलं असेल. राजेश शेतात होता असं एक्झाम्पल आहे. आता या वाक्यातलं क्रियापद कोणतं? या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? होता. बरोबर आहे. भविष्य काळामध्ये वापरलं जातं. बरोबर आहे. पण सगळ्यांना कळलं का कशा पद्धतीने काळ असतात? धार काढण्याची क्रिया नुकतीच घडते, म्हणजे धार काढतो लगेच. बरोबर आहे. पण गवळी धार गवळी धार काढत आहे. गवळी धार आहे असं आहे का? बघा, गवळी धार काढत आहे. तर या वाक्यामध्ये बघा, गवळी धार काढण्याची जी क्रिया आहे ती सुरू आहे. गवळीची धार काढण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे चालू आहे. चालू आहे म्हणजे पूर्ण झाली का? नाही, अपूर्ण आहे म्हणून या काळाला म्हणायचं चालू किंवा अपूर्ण